जय शिवराय मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 खात्यामध्ये कधी येणार? याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा 2020चा पीक विमा खात्यामध्ये क्रेडिट कधी होणार? आणि 2024च्या खरीपाचा पीक विमाचा वाटप होतंय का? आंबिया बहार 2024चा वाटप होतंय का? अशा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले आहेत की पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत. त्याचा डाटा जिल्हा स्तरावर विभागीय स्तर आणि विभागीय स्तरावर राज्य स्तर आणि राज्य शासनाकडून केंद्र शासनात दिलेल्या पीक विमा कंपन्याला तो डाटा दिलेला आहे. आता पीक विमा कंपन्याने आलेल्या डाटाच्या अनुषंगाने जे काही तंत्रज्ञान आधारित भारांकन असेल किंवा हे यील्ड बेस भारांकन असेल, याच्या बेसवरती त्यांना कॅल्क्युलेशन करायचं आणि कॅल्क्युलेशन साधारणपणे 10 जानेवारीपर्यंत होणं अपेक्षित होतं. साधारणपणे 15 जानेवारीपर्यंत सुद्धा होणं अपेक्षित होतं आणि काही ठिकाणी आता कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू आहे, परंतु आणखीन कॅल्क्युलेशन पूर्णपणे झालेलं नाही. आता याच्यामध्ये एक बातमी समोर आली होती की 2025च्या पीक विम्याचं वाटप सुरू झालं, तर हे पीक विम्याचं वाटप अद्याप सुरू झालेलं नाही. आता हे कॅल्क्युलेशन पार पडल्यानंतर पाहिल्या तर शेतकऱ्यांना त्या अमाऊंट दिसायला चालू होतील. एल बेच्या मंजुऱ्या दिसायला चालू होतील आणि त्याच्यानंतर काही कालावधीनंतर हा पीक विमा वाटप होणार. आता वाटप होणार आहे आणि वाटप करण्याचा कालावधी झालेला आहे हे मात्र निश्चित आहे. 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा, तुरीचा, कापसाचा किंवा जे काही इतर पीक आहे त्याचे वैयक्तिक क्लेममध्ये असतील, पोस्ट हार्वेस्ट असतील, जे काही मंजूर होते, जे काही पेंडिंग होते, ते पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून आता द्यायला सुरू केलेले आहे. गेल्या 2-3 दिवसापासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात. आंब्या बहार 2024 हा देखील मंजूर होता. बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की 15 जानेवारीपासून हे पैसे खात्यामध्ये क्रेडिट करायला पाहिजेत. अशा बऱ्याच साऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पैसे बाकी होते आंबिया बहारचे, ते देखील त्या ठिकाणी आता वितरण करायला सुरुवात केलेली आहे. त्याचे देखील पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात. आता पैसे पीक विम्याच्या कुठल्या तरी खात्यात पडल्यानंतर हा मेसेज फिरवला जातो आणि 2025 मध्ये खात्यात आला असं सांगितलं जातं. 2025च्या प्रक्रियेमध्ये आपण यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं, पाहिलं होतं की मूग असेल की उडीद असेल, मक्का असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, अशा काही पिकांचं पूर्णपणे आता कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु तुरीच्या सध्या पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत आणि गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पीक कापणीचे प्रयोग घेतले जातात. कापसाच्या पीक कापणीचे प्रयोग चालू आहेत. तूर, कापूस ही पीक असतील याचा फेब्रुवारी-मार्च खूप आणखीन लांबचा प्रवास आहे. परंतु सध्या तरी सोयाबीन असेल, मूग उडीद असेल तर हा पीक विमा कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. परंतु अद्याप कोणत्याही महसूल मंडळामध्ये कोणत्या शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रक्रियेसमोर आलेल्या नाहीत. त्याचं कॅल्क्युलेशन चालू आहे. लवकरच ते कॅल्क्युलेशन समोर आता आल्यानंतर मग तुम्हाला कोण सांगणार, तर तुम्हाला स्वतः PMFBY च्या ॲप्लिकेशनवरती, तुम्हाला स्वतः PMFBYच्या पोर्टलवरती तुमच्या स्वतःच्या व्हॉट्सअपच्या चॅट बोर्डवरती तुमच्या पॉलिसी नंबरसुद्धा नुसारसुद्धा तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला अमाऊंट दिसतो की आता हा पीक विमा आपल्या खात्यामध्ये येणार आहेत. पीक विमा सरकारच्या हातात आहे आणि 2025चाही वाटप करण्यासाठी जे काही प्रक्रिया असतील किंवा त्याचा जो काही पाठपुरावा असेल तोही आता सरकारच्या हातात. डाटा, आकडेवारी सगळी सबमिट झालेली आहे. लवकरात लवकर हा पीक विमा यावा हीच अपेक्षा आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती या निवडणुका ज्या आहेत महत्त्वाच्या, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा येणार हे निश्चित आहे व त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेट आपण सध्या तरी आल्यानंतर घेऊ. सध्या जे काही चाललेलं आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला फिरवण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे अफवांवरती काही विश्वास ठेवू नका. आपल्या पॉलिसीच्या समोर आपल्या एल्वेजचे कारण आता जो काही दाखवला जाणार, तुम्हाला एल्वेजचा पीक विमा दाखवला जाणार, एल्वेजची रक्कम दाखवण्यापर्यंत वाट पाहावी लागेल. धन्यवाद.